नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एसटी बसला भरधाव कारने समोरून धडक दिली। रविवार तारीख 31 रोजी सकाळच्या सुमारास कोल्ही शिवारात घडलेल्या अपघातात कारमधील 5 प्रवासी व बस चालक हे जखमी झाले आहे। जखमींना तातडीने उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी कारमधील 2 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहे। त्यांना प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रेफर करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार बस क्रमांक MH20BL3779 ही बस सिल्लोड ते नाशिक प्रवास करत होती। दरम्यान सदरील बस 46 प्रवाशांसह वैजापूरच्या दिशेने येत होती। दरम्यान नाशिक छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग 752H वर कोल्ही शिवारात भरधाव वेगाने शिरूरच्या दिशेने येणाऱ्या कार क्रमांक MH12FK 9220 ने बसला समोरून धडक दिली। या अपघातात कारमधील 5 प्रवासी हे जखमी झाले तर बस चालक हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वैजापूर येथे रुग्णालयात हलवण्यात आले। जखमींमध्ये विजय रेड्डी वय 47 वर्षे राहणार घोरपडी पुणे, धनंजय मधुकर पाटील वय 42 वर्षे राहणार घोरपडी पुणे, कोकिळाबाई प्रभाकर सोनार वय 65 वर्षे राहणार धुळे, ललिता मधुकर पाटील वय 48 वर्षे राहणार घोरपडी पुणे आणि उर्मिला धनंजय पाटील वय 40 वर्षे राहणार घोरपडी पुणे हे कारमधील 5 प्रवासी जखमी झाले आहे। तर या 5 प्रवाशांपैकी धनंजय व विजय हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारांची गरज असल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रेफर करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अपघातात बस चालक शंकरसिंग शेवगन हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने मदतकार्य करत जखमींना उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे दाखल केले। घटनेची शिरूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे। अपघात घडला तेव्हा बसमध्ये 46 प्रवासी होते। सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत।